एक दिवस असा विचार केला की आज घरी यायचंच नाही आणि असा विचार करून आम्ही घरातून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर माझा छोटा मुलगा बाहेर आला आणि मला त्या दिवशी मला म्हटला, म्हणजे मी काच खाली घेतली, 4 व्हीलर होती माझ्याकडे आणि काच खाली घेतली आणि मला तो टाटा करत असा म्हटला की पापा आज जल्दी घर आणा. आणि अक्षरशः डोळ्यातून खरं तर पाणी पडलं आणि त्याच दिवशी वाटलं की अरे स्वतःच्या वाट्याला 8 एकर जमीन येते, ती विकून आपण जीवन जगूया. कोविडमध्ये आम्हाला त्यावेळेस 1.25 कोटी रुपयाचं कर्ज अंगावरती होतं आणि त्यातून शेवटी सुचलेलं शहाणपण किंवा शेवटी सुचलेलं यश म्हणावं लागेल हे आम्हाला, की या मनशांतीने आम्हाला एक नवी ओळख तयार करून दिली. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 25 करोडचा टर्नओव्हर कंपनीने पार केला. शून्यातून सुरू झालेलाच हा व्यवसाय खरा टिकला जातो आणि जो पहिल्याच दिवशी व्यवसाय जोरात चालतो तो शेवटपर्यंत टिकत नाही. बापूंसारखा माणूस भेटणं म्हणजे आशिक माणसं खूप कमी भेटतात. माझ्या आयुष्यामध्ये मला तेवढाच एक माणूस भेटला असं म्हणावं लागेल की जो वडिलांसारखा माझ्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आणि या सर्वांमधून त्यांनी मला प्रेरणा दिली. संघर्ष, कष्ट आणि जिद्दाची एक खरी कहाणी, पुन्हा शून्यापासून एक नवीन विश्व बनवण्याची एक कहाणी. असं म्हणतात की प्रत्येकी यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आज आपल्या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करते बापू नरुटे यांचे. ते एक यशस्वी उद्योजक आणि मनशांती चाय बारचे ओनर आहेत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या लाईफ स्टोरीबद्दल, जर्नीबद्दल काहीतरी आपल्याला सांगाल म्हणजे आपल्या दर्शकांना एक छान फ्लेवर मिळेल. हो, नक्कीच. मनशांती चाय बारचा प्रवास खरं तर पाहिलं तर खूप वेगवेगळ्या संकटातून झालेला आहे. की जिथे रस्ता संपला जातो आणि रस्ता संपल्यानंतर असं वाटतं की आता आपल्याला काहीच सुचत नाही आहे. की पूर्ण मार्ग बंद झाले होते आणि पूर्ण मार्ग बंद झाल्यानंतर तिथून जो एक प्रवास सुरू झाला तो म्हणजे मनशांतीचा प्रवास. या अगोदर आम्ही खूप असे व्यवसाय केले, परंतु म्हणावं असं त्याच्यातून आम्हाला यश संपादन नाही झालं. खूप असं अपयश पदरी पडलं आणि शेवटी असं कोविडमध्ये आम्हाला असं वाटलं की आम्ही आता थांबलोय, आता पुढे काहीच दिसत नव्हतं. आणि तिथून आमचा हा प्रवास सुरू झाला की ज्यावेळेस खूप अशा R&D करत होतो आम्ही, की रिसर्च करत होतो की नेमकं लोकांना काय दिलं पाहिजे आणि काय होईल. पण सगळे व्यवसाय केले त्यावेळेस असं वाटत होतं की खूप सारी इन्व्हेस्टमेंट करून आम्ही व्यवसाय चालू केले होते, परंतु त्याच्यातून जो आम्हाला काही पैसा मिळायला पाहिजे होता किंवा हे व्हायला पाहिजे होतं ते काही मिळालं नाही आम्हाला. आणि अखेर शेवटी कोविडमध्ये आम्हाला त्यावेळेस 1.25 कोटी रुपयाचं कर्ज अंगावरती होतं आणि त्यातून शेवटी सुचलेलं शहाणपण किंवा शेवटी सुचलेलं यश म्हणावं लागेल हे आम्हाला, की या मनशांतीने आम्हाला एक नवी ओळख तयार करून दिली आणि ते आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे मनशांती चाय बार म्हणून. तर असं आम्ही काय केलं की ज्यामुळे आम्ही हे यश संपादन केलं. तर मनशांती हे एक गुळाच्या चहामधलं एक अविश्वसनीय ब्रँड आहे की जो लोकांना कमी खर्चामध्ये, कमी गोष्टींमध्ये त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात. 48 प्रकारचे चहाचे प्रकार याच्यामध्ये आहेत आणि लोकांना फक्त 2600 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून ते त्यांचा स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू करू शकतात. अशा पद्धतीचे मनशांती चाय बारचं प्रोडक्ट आहे आणि हे कमीत कमी 2020 पासून 2024 हे 4 वर्षामध्ये खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पसरलं गेलं. आज जवळजवळ आमचे 3000+ कस्टमर जगभरामध्ये आहेत आणि 125 टन गुळाचा चहाचा सप्लाय आम्ही लोकांना करत आहे. यामागे खंबीर साथ म्हणून माझी मिसेस सोनाली नरुटे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक केशवबापू जगताप, या दोघांच्या सहकार्यामुळं हे सारं काही शक्य झालं म्हणता येईल. अशा प्रकारे ही जर्नी होती मनशांतीची. तर तुम्ही हे सांगू शका, आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचा तो प्रीमिक्स आहे जो गुळाचा आहे तो ऍक्च्युअली सर्वात जास्त पॉप्युलर झाला. पण आता बघायला गेलं तर गुळ हा एक असा प्रकार आहे जो प्रत्येकी घरात असतो.
तर तुम्हाला असं कसं वाटलं की आपण हा एक पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट वापरावा आपल्या चहामध्ये? ही आयडिया कुठून आली तुम्हाला? काय झालं होतं की कोरोनामध्ये आमचे काही जे व्यवसाय होते ते सगळे व्यवसाय आमचे बंद पडले आणि त्यावेळेस काही हॉटेल्स गुळाचे चहाचे म्हणजे गुळाच्या चहाची क्रेज चालू होती कोरोनामध्ये. आणि मग त्यावेळेस मी काही हॉटेल्स सर्वे केले. त्यावेळेस लोक ते गुळ कापायचे आणि गुळ कापून ते चहामध्ये टाकायचे. पण त्यावेळेस असं लक्षात आलं की अरे इकडे हायजीन थोडंसं राखलं जात नाही, गुळ कापून किंवा काय होईल. आणि त्या बनवणाऱ्या पण व्यक्तीला थोडासा त्रास होतोय की गुळ कापा, ते मेजरमेंटनी टाका. मग मी माझ्याकडे जरा मला असं वाटलं की अरे याच्यामध्ये आपण काहीतरी संधी आहे की आपण काहीतरी करू शकतो. मग प्रीमिक्स ही संकल्पना खरं तर खूप जुनी आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण फक्त नवीन आणलं की फॉर्म्युलायझेशन नवीन आणलं की याच्यामध्ये आम्ही काय केलं की गुळाची पावडर वापरली. पण गुळ फुटतो त्याच्यामुळे आपण काय केलं की त्याला मिल्क पावडरचा आधार दिला आणि त्याच्यामुळे ते सक्सेस झालं त्याच्यामध्ये. आणि मग काय केलं की ते पावडर फॉर्म मध्ये आम्ही आणलं. जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत आपले, गुळाची पावडर आहे, मिल्क पावडर आहे, चहापत्ती आहे. मग चहापत्ती आम्ही त्यात इन्स्टंट वापरली गेली त्याच्यामध्ये. मग इन्स्टंट चहापत्ती वापरली, विलायची वापरली आणि आम्ही काय केलं की 160 ग्रॅमचा फॉर्म्युला रेडी केला. पण 160 ग्रॅमचा फॉर्म्युला रेडी करण्यासाठी मॅडम आम्हाला 1.5 वर्ष गेलं की आम्ही ते फॉर्म्युलायझेशन करायचो, लोकांवरती जायचो. मग कधी 200 ग्रॅमचा फॉर्म्युला केला, कधी 110चा केला, 120चा केला. परंतु सरते शेवटी एक लक्षात आलं 1.5 वर्षानंतर की आम्हाला 160 ग्रॅमचा फॉर्म्युला हा सक्सेस होतोय की लोकांना तो आवडतोय. आणि मग 160 ग्रॅमच्या फॉर्म्युल्यावरती आम्ही काम करायला चालू केलं. आणि खऱ्या अर्थाने आम्ही 2022 पर्यंत आम्ही R&D म्हणजे रिसर्चच करत होतो की बाबा नेमकं काय करता येईल. परंतु ऑगस्ट 2022 नंतर जे आम्ही मनशांतीने जी सुरुवात केली तिथून पुढे परत मागे कधी बघितलं नाही मनशांतीने. बरोबर, खूप छान. तर तुमची जी आता स्पेशालिटी आहे, जी जॅगरी, जी आपली प्रीमिक्स आहे, त्याचं तुम्ही एकदा सांगू शकाल की एक्झॅक्टली चहामध्ये कशी बनवता तुम्ही? आता बघा, चहामध्ये बनवायची खूप साधी संकल्पना आहे. कुठलाही आणि कसलाही अप्रशिक्षित माणूस पण चहा बनवू शकतो. तुम्हाला आपण दिलेला आहे की 160 ग्रॅमचं एक पाऊच आहे. तुम्ही अर्धा लिटर दूध घ्यायचंय, अर्धा लिटर पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये ते एक पॅकेट तुम्ही टाकायचं आणि साधारण 1 मिनिट चहा उकळवायचा आणि तुमचा चहा तयार होतो. त्याच्या काही रेसिपीज आपण युट्यूबवरती पण अपलोड केलेल्या आहेत. लोक म्हणजे सगळे बघून ते बनवू शकतात. अशा एकदम साध्या आणि सोप्या गोष्टींमध्ये ती रेसिपी आपण केलेली आहे आणि त्यामुळे लोकांना ते अगदी सोपं झालं की जेणेकरून आपला कामगार आज जरी हॉटेलमधला निघून गेला तरी कुठलाही त्यांनी माणूस आणला की तो अर्धा लिटर दूध घेतो, अर्धा लिटर पाणी घेतो, एक पॅकेट टाकतो, 1 मिनिट चहा उकळवतो आणि त्याचा चहा रेडी. कुणीही बनवा, काही बनवा, कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये मेंटेन राहते. आणि आम्ही काम करतो क्वालिटी, क्वांटिटी आणि सर्व्हिसवरती. बरोबर. त्याच्यामुळं या 3 गोष्टी आम्ही पाळलेल्या आहेत की कस्टमरचे पेमेंट आल्यानंतर त्याच दिवशी त्याचं मटेरियल कंपनीतून डिस्पॅच होतं. ही आमची खासियत आहे. आणि क्वालिटी, क्वांटिटी, सर्व्हिस आपण देतो. त्यामुळं लोकांचे पैसे अडकून राहत नाहीत आणि रोजची रोज त्यांचा व्यवसाय रोज वाढतो. त्याबद्दल कोणाची फ्रँचायझी घ्यायची गरज नाही. सर्वात महत्वाचं आहे की कोणाची फ्रँचायझी घ्यायची नाही. आपला स्वतःचा बोर्ड लावून ते लोक बिझनेस करू शकतात. बरोबर. ही मोठी खासियत आहे की 10-12 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. तुम्ही आमचं प्रोडक्ट घ्या आणि असं नाही की बाबा जर तुम्हाला क्वालिटीमध्ये काही चेंजेस वाटत असतील तर ते चेंजेस पण आपण करून देतो. तुम्हाला तुमची चव आपण देतो की ती चव तुम्ही वापरा आणि तुमचा व्यवसाय चालू करा. अशा एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये, सोप्या गोष्टींमध्ये हा व्यवसाय आपण चालू केलेला आहे. म्हणजे तुम्ही कस्टमायझेशन पण करून देता? पूर्ण कस्टमायझेशन करून देतो. मॅन्युफॅक्चर बाय आम्ही, मार्केटेड बाय कंपनीचं असतं. जे काय गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आपण त्या सगळ्या गोष्टी करतो. फूड लायसन्सचे जे काही रूल्स आहेत त्यानुसार आपण सगळं करून आपण कस्टमायझेशन करतो आपण. तर आता तुम्ही जसं सांगितलं की जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं की लोक तो गुळाचा चहा करत होते तेव्हा तुम्हाला ते हायजीन इश्यूज दिसले. बरोबर. तर तुम्ही ऍक्च्युली ते हायजीन इश्यूज तुम्ही ते टॅकल कसं करता तुमच्या प्रोडक्टमध्ये? आम्ही काय करतो की सर्वात प्रथम आमच्या प्रोडक्शनमध्ये पण ज्यावेळेस कोणी आमचे लोक एंट्री करतात त्यावेळेस पूर्ण ते हँडवॉश वगैरे सगळं करून आतमध्ये एंट्री करतात. जे प्रोडक्शनचे त्यांचे काय मटेरियल आहे ते सगळं त्यांच्या आतमध्ये असतं. हँड ग्लोव्ज वगैरे वापरून, कॅप वगैरे असते
आणि त्या पद्धतीने ते प्रोडक्शनला हे होतात. आणि आता पूर्वी आम्ही काय करत होतो की एकदम छोट्या स्केलवरती होतं, आम्ही 5-10 किलो माल बनवून आम्ही विकत होतो, परंतु आता मोठ्या प्रमाणात माल बनवतो. त्याच्यामुळे आता आमच्याकडे पूर्ण ॲटोमायझेशन झालेलं आहे की डायरेक्ट मशीनमध्ये मटेरियल टाकून डायरेक्ट पॅकेट बाहेर येतं. एवढ्यापर्यंतची प्रोसेस आता पूर्ण ॲटोमायझेशन वरती आलेली आहे. त्याच्यामुळे ते हायजीन राखलं जातं. पण सर्वात महत्वाचं की चहाचा म्हणजे जे चहाचे शॉप आहेत त्यांच्यावरती हायजीनचा पण काय झालं की बाबा फक्त पॅकेट कट करायचं आणि त्याला ते टाकायचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याला गुळ कापायचं आणि सगळं काय वेगळं टाकायची त्याला गरज नाहीये. त्याच्यामुळे त्याचा वेळही वाचला, प्लस त्याची चहाची क्वांटिटी वाढली, त्याच्यामुळे त्याचा प्रॉफिट रेशिओ वाढला. बरोबर. तर आता तुम्ही जसं तुमचं हे पण सांगितलं की तुम्ही म्हणजे डिलिव्हरी वगैरे सुद्धा देतात. हो. तर तुमच्या लॉजिस्टिक्स बद्दल काही सांगू शकाल? तुम्हाला काही चॅलेंजेस आले जेव्हा तुम्ही सुरू केलेलं ते बिझनेस? हो, लॉजिस्टिक. आता काय करतो आम्ही, सर्वात प्रथम आम्ही काय करतो की कोणत्याही कस्टमरला जर आम्हाला माल द्यायचा आहे तर अगोदर आम्ही त्यांना सॅम्पल्स देतो की तुम्ही आधी सॅम्पल्स घ्या. मग ते सॅम्पल्स आमचं कुरिअरनी जातं किंवा बाय पोस्ट जातं, त्यांना घरपोच जातं. ते तिकडे ते सॅम्पल अप्रुव्हल करतात. अप्रुव्हल केल्यानंतर ते आम्हाला ऑर्डर करतात. मग ऑर्डर केल्यानंतर आम्ही जास्त लॉजिस्टिकला प्रॉब्लेम येतो की ट्रान्सपोर्टचा. मग ट्रान्सपोर्ट कमीत कमी त्याला 2 ते 3 दिवसामध्ये मिळतं. की जो चहावाला आहे की तो कमीत कमी एक बॉक्स त्याच्याकडे घेऊ शकतो एवढी त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट नसते. मग तो कधी ऑर्डर करतो की त्याचं संपल्यानंतर ऑर्डर करतो. अच्छा. मग त्याचं संपल्यानंतर ऑर्डर केल्यानंतर त्याची धावपळ होते. मग आम्ही काय करतो, आमच्या हे लक्षात आलं की कस्टमर काय करतो की बाबा इन्स्टंट त्याला डिलिव्हरी हवी असते. मग आम्ही काय करतो, त्याचे पैसे आले की त्याचा पहिला बॉक्स आम्ही ट्रान्सपोर्टला टाकून देतो. मग त्याच्यासाठी आम्ही काय पर्याय बघितले की जे ट्रान्सपोर्ट असे आहेत की जे सेकंड डे डिलिव्हरी करतात, की दुसऱ्या दिवशी माल त्यांना पोहोचला पाहिजे त्याच्या जागेवरती. मग तिथं तो जिथं 100 रुपये त्याला लॉजिस्टिकला लागणार होता तिथं तो 200 रुपये पण पे करायला तयार असतो. ओके. परंतु त्याला माल दुसऱ्या दिवशी हवा असतो कारण दुकान बंद नको आहे. बरोबर. आणि म्हणून आम्ही लॉजिस्टिक असं क्विकचं लॉजिस्टिक आम्ही बघितलेलं आहे की जे क्विक सर्व्हिस आम्हाला देतील, आमच्या कस्टमरला देतील. आणि याच्यामुळे काय होतं की त्याला दुसऱ्या दिवशी माल मिळतो, त्याच्यामुळे तो आनंदी होतो आणि त्याचा व्यवसाय तो सुरू ठेवतो. खूप छान. तर तुम्ही जेव्हा तुमचा व्यवसाय सुरू केलेला तेव्हा माझ्या मते तुम्ही 20 लाखाची गुंतवणूक केलेलं, तर हे तुम्ही प्लॅन कसं केलात? ही गुंतवणूक तुम्ही कशी मिळवलात? खरं तर मनशांतीची सुरुवात तुम्हाला सांगतो की कशी झाली. ज्यावेळेस आम्ही ही सुरुवात केली त्यावेळेस आमच्यावरती 1.25 कोटी रुपयाचं कर्ज अंगावरती होतं. आणि आम्ही रिसर्च करत होतो की बाबा हे प्रोडक्ट कसं बनवता येईल आणि कसं चांगलं बनवता येईल. मग सुरुवातीला माझ्या असं लक्षात आलं की अरे ह्याला आपण थोडंसं आउटसोर्स पण करू शकतो. मग त्यावेळेस लक्षात नव्हतं. त्यावेळेस फक्त काय होतं की माझ्या लक्षामध्ये होतं किंवा आमच्या डोक्यामध्ये काय होतं की हे कर्ज फेडायचं आहे. मग त्यावेळेस लक्षात नव्हतं की बाबा आउटसोर्सिंग केल्यानंतर आपल्याला काही इश्यू होऊ शकतात किंवा काय होऊ शकतात. त्यावेळेस ते डोक्यातच नव्हतं, कारण त्यावेळेस फक्त एकच गणित होतं की बाबा आपल्याला कर्ज फेडायचं आहे आणि लोकांना चांगलं प्रोडक्ट मार्केटमध्ये द्यायचंय. आणि लक्षातही नव्हतं की एवढं प्रोडक्ट मार्केटमध्ये चालू शकतं किंवा या मार्केटला या प्रोडक्टला मार्केटमध्ये एवढं व्हॅल्यू मिळेल मला. तर मग त्यावेळेस आम्ही काय केलं की सुरुवातीला आम्ही आउटसोर्सिंग करायला प्रयत्न केला. मग कस्टमरचे पैसे घेणं, आउटसोर्स करणं, दुसरीकडून बनवून घेणं. मग बनवून घेताना रेसिपी आम्ही दिली होती की आमच्या रेसिपीमध्ये आम्हाला बनवायचं आहे. आणि त्यावेळेस आमचं काय बॉन्डिंग ठरले होते की जेणेकरून बाबा तुम्हीच आम्हालाच मटेरियल प्रोव्हाइड करायचं. अशा काही आमच्या कन्सेप्ट ठरल्या होत्या. मग आमच्या अशा कन्सेप्ट ठरल्यानंतर आम्ही ते बनवायला लागलो, हळूहळू बनवायला लागलो. मग बनवायला लागल्यानंतर आम्ही स्वतःचं पण प्रोडक्शन चालू केलं. पण कसं केलं आम्ही की आम्हाला अनुभव होता की जास्त इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय करण्यापेक्षा छोट्यातून सुरुवात करूया. मग 10 किलो, 20 किलो, 30 किलो, 40 किलो असं प्रोडक्शन आम्ही तयार करायला लागलो. आणि जशी इन्व्हेस्टमेंट लागेल तशी त्या प्रॉफिटमधून आम्ही ती इन्व्हेस्टमेंट लावायला लागलो. आणि मग त्याचा फायदा काय झाला की प्रोडक्शन वाढत गेलं, प्रॉफिटही वाढत गेलं आणि कंपनी आमच्या ताब्यात येत गेली. म्हणजे कंपनीमध्ये आम्ही एकदम ॲटोमायझेशनवर आलो नाही. पहिलं मॅन्युअलीच केलं आणि पूर्ण मॅन्युअली करूनच आम्ही प्रोडक्ट डेव्हलप करत गेलो आणि आता पूर्ण ते ॲटोमायझेशनवरती आलं. त्याच्यामुळं एक वेळ मला असं सांगता येईल किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय आमचे फेल गेले. राईट. पण शून्यातून चालू झालेला व्यवसाय की त्यांनी आम्हाला करोडोची उलाढाल करून दिली.
बरोबर. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 25 करोडचा टर्नओव्हर कंपनीने पार केला. ओके. अशा पद्धतीने हा व्यवसाय ग्रोथ होत गेला. परंतु असा ग्रोथ होत गेला की शून्यातून म्हणजे प्रवासाचा हळूहळू हळूहळू आलेख ग्रोथ होत गेला. आणि एक वेळ अशी होती की आम्ही व्यवसाय एकदम हाय लेवलला इन्व्हेस्टमेंट करून ग्रोथ केला आणि तो कमी 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 होत गेला आणि शेवटी तो लॉसमध्ये गेला. बरोबर. परंतु याचा आलेख हा वाढत गेला. अगदी छान. तर हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स त्याच्यासाठी. थँक्यू मॅडम. तर मला असं सांगता येईल की व्यवसाय सुरू करताना खरं तर शून्यातून सुरू झालेलाच हा व्यवसाय खरा टिकला जातो आणि जो पहिल्याच दिवशी व्यवसाय जोरात चालतो तो शेवटपर्यंत टिकत नाही. अशा पद्धतीने व्यवसाय आहे. पण हे अनुभवातून येतं. जोपर्यंत आपल्याला टेच लागत नाही, आपण त्याच्यातून जात नाही, तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही. दुसऱ्यांनी कितीही सांगितलं आपल्याला की अरे तो हा व्यवसाय करू नको, तुला प्रॉब्लेम येईल, परंतु आपल्याला वाटतं नाही तो चुकीचं सांगतोय. पण ज्यावेळेस आपण म्हणजे पडतो त्याच्यामध्ये, लॉसेस होतात आणि त्याच वेळेस आपल्याला कळतं की आपण नेमकं चुकलो कुठं. अनुभवच हा एक उत्तम शिक्षक आहे. अनुभव हाच उत्तम शिक्षक आहे. तर जेव्हा तुमचा हा जो टाइम सुरू होता, तुम्ही सांगितलं की कोविडच्या वेळेला तुम्हाला भरपूर लॉस झाले, तर अशा वेळेला तुम्हाला कोणी साथ दिली आणि असं तुम्हाला असं कुठलं एक्सपिरियन्स आला का की जिकडे म्हणजे जी माणसं पहिली साथ देत होती त्यांनी तुम्हाला त्यावेळेस म्हणजे मदत नाही केली, असं काही एक्सपिरियन्स आला तुम्हाला? खरं तर आहे ना, कसं असतं माहिती आहे का मॅडम, ज्यावेळेस असतं आपल्याकडे त्यावेळेस सगळी लोक आपली असतात. परंतु ज्यावेळेस आपल्याकडे काहीच नसतं त्यावेळेस आपलं कोणीच नसतं. आणि मग काय होतं, ज्यावेळेस माझ्याकडे माझा जोपर्यंत चांगला फ्लो चालू होता त्यावेळेस खूप काही लोक माझ्याजवळ होते. परंतु ज्यावेळेस माझा वाईट फेज चालू झाला त्यावेळेस लोक दुरावली माझ्यापासून. आणि लोक दुरावली, परंतु जे माझे आधारस्तंभ होते म्हणजे केशवबापू जगताप, की ज्यांनी मला वडिलांसारखी मदत केली, ज्यांनी स्वतःची जमीन मॉर्गेज ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून ज्यांनी मला 60 लाखाचं कर्ज दिलं होतं आणि शेवटी आमच्यावर जप्तीची नोटीस आली तरी त्यांनी मला सांगितलं की सर वेड्यागत काहीतरी करू नका, तुम्ही जा आणि कामाला लागा, जे गेलं ते सोडून द्या आणि नवीन पुन्हा कामाला लागा. आणि ती ऊर्जा घेऊन त्यांच्याकडून जो बाहेर पडलो होतो ते नंतर ज्यावेळेस मी बापूंना भेटलो त्यावेळेस मात्र मी एक वेगळ्याच रूपात होतो. परंतु मी सांगेल की त्या फेजमध्ये आपल्याबरोबर कुणीच नसतं मॅडम. परंतु सोनालीनी मिसेसनी माझ्या साथ सोडली नाही, ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिली. खरं तर मनशांती उभा करण्यामागे तिचा खूप मोठा हात आहे. आणि ज्यावेळेस आपल्याबरोबर काय येतं त्यावेळेस आपण सगळे सोबत येतात, पण ज्यावेळेस अडचणीच्या काळात आपण जातो त्यावेळेस आपल्या स्वतःलाच आपल्याला मार्ग काढायचा आहे त्याच्यात. याच्यासाठी कोणीही धावून येत नाही. आणि जरी आलं कोणी धावून तरीही ते त्याच्या स्वार्थासाठी येतं किंवा त्याच्या नफ्यासाठी येतं. आणि त्याच्यामुळं मी एवढंच सांगेल की आपल्यालाच मार्ग काढायचा आहे. आणि बापूंसारखा माणूस भेटणं म्हणजे आशिक माणसं खूप कमी भेटतात. माझ्या आयुष्यामध्ये मला तेवढाच एक माणूस भेटला असं म्हणावं लागेल की जो वडिलांसारखा माझ्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. आणि या सर्वांमधून त्यांनी मला प्रेरणा दिली की सर तुम्ही यातून बाहेर निघू शकता. आणि हे आयुष्यामध्ये चढउतार येतच असतात, त्याला सामोरं जाणं हे आपलं काम आहे. आणि खरं तर म्हणजे त्यांनी जी प्रेरणा दिली ना मॅडम त्याच्यातून बाहेर पडलो. त्याच्यानंतर आम्ही आमचे विचार पण बदलायला चालू केले की थिंकिंग प्रोसेस आपली आपण बदलत गेलो. थिंकिंग प्रोसेस बदलत गेलो, आपल्याला जे हवं आहे त्याचा विचार करत गेलो. बेसिकली आपण काय करतो की जे आपल्याला नको आहे त्याचा विचार आपण जास्त करतो आणि ते आपल्या आयुष्यात घडत राहतं. परंतु जे आपल्याला हवं आहे तो विचार जर आपण करत गेलो तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होतो. त्याचबरोबर माझे दुसरे गुरु जितेंद्र गांधी, त्यांनी मला खूप असं मार्गदर्शन केलं की त्याच्यातून आम्ही बाहेर पडलो. तर चांगल्या गोष्टींमधून शिकायला पण मिळतं. परंतु ज्यावेळेस असे एवढं कोटीचं कर्ज आहे, लोकांनी ऐकलं तर असं म्हणजे चाट पडायचे की अरे कसं काय हे होऊ शकतं. परंतु काय होतं की आपली शाळा होती,
काही चहाचे शॉप होते, हॉटेल होते, काही आपण छोटे मोठे स्टेशनरीचे व्यवसाय करायचो. परंतु तो पिरियड होता की चालत होतं, म्हणजे असं नाही की बाबा चालत नव्हतं, एकदम स्टेबलाइज चालू होतं, सगळं काही चालू होतं. परंतु कोविड आल्यानंतर हे सगळं स्टॉप झालं. जे काही पैसा येण्याचे मार्गच थांबले आणि मार्ग थांबल्यानंतर मग ज्यावेळेस ते सगळंच बंद होतं त्यावेळेस करणार काय पुढे. आणि मग त्याच्यातून आम्ही मनशांतीच्या काही फ्रँचायझी द्यायला लागलो. फ्रँचायझी दिल्यानंतर बी थोडंसं ते लोक व्यवस्थित चालवत नव्हते किंवा काय करत नव्हते. मग असं वाटलं की शेवटी पैसाच कमवायचा. मग पैसाच कमवायचा आहे तर बाबा आपण प्रोडक्ट विकून पण पैसा कमवू शकतो. बरोबर. आणि मग आम्ही ते प्रोडक्ट विकायला चालू केलं की बाबा हे प्रोडक्ट विकल्यानंतर बी पैसे मिळू शकतात. त्याच्यानंतर पण ह्या व्यवसायामध्ये पण अडचणी आल्या, पण अडचणी येत राहतात, पण त्याच्यावरती आपण कशी मात करतोय हे महत्त्वाचं आहे. काय होतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे हे प्रोडक्ट आपण पण विकून हे करू शकतो, परंतु त्याच्यातलं इनोव्हेशन असतं किंवा त्याच्यात काही गोष्टी असतात किंवा ते तयार करण्या पाठीमागचं पण काही एक आपली ऊर्जा असते. आज आमचा 160 ग्रॅमचा फॉर्म्युला तयार करण्याला आम्हाला 1.5 वर्ष गेलं. तर आज मार्केटमध्ये लोक कॉपी करतात किंवा तोच फॉर्म्युला रेडी करतात किंवा काय करतात. परंतु सक्सेस हे असं आहे की कॉपी करून कधीच कोणाचा धंदा होत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की एखाद्याचं हॉटेल जास्त चालतंय किंवा एखादा धंदा खूप चालतोय, मग आपल्याला वाटतं आपण पण तेच करावं. पण आपण त्यात फेल होतो. त्याला कारणच असं आहे की कोणताही धंदा हा कॉपी करून कधीच आयुष्यात होत नाही. किंवा तुम्ही जर दुसऱ्याला करायला गेला की अरे त्याचा खूप चालतोय मग माझा का नाही चालणार, पण ते होत नाही. ज्याच्या अंगामध्ये ज्याचे गट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं इनोव्हेशन असतं, त्याची ती तयार करण्याची पद्धत असते आणि त्याच्यामुळे तो यशस्वी होतो. आणि मी खरं तर उद्योजकांना सांगेल की तुम्ही कुठलाही धंदा हा कॉपी पेस्ट करण्याच्या नादात लागू नका. बरोबर. कारण तो कधीच सक्सेस होत नाही आणि त्याला कधीच यश मिळालं जात नाही. जो स्वतःच्या हिमतीवरती धंदा तयार होतो तोच आयुष्यात साथ देतो आणि तोच सक्सेस होतो. तर तुमचं म्हणजे मी जेवढं तुमच्याबद्दल वाचलेलं आर्टिकल वाचलेले त्यात मला कळालं की तुम्ही कमीत कमी 8 बिझनेस सुरू केलेलं, त्याच्यातले 7 फेलियर झालेत आणि हा जो तुमचा आता मनशांती चाय बार आहे तो तुमचा यशस्वी झाला. तर ते 7 जे फेल झाले ते कुठले होते? त्याच्यामध्ये आपले 2 अमृततुल्य होते चहाचे. अच्छा. त्याच्यामध्ये आपला ढाबा होता, एक प्री स्कूल होतं, एक मोठं स्कूल होतं, आपलं CBSEचं स्कूल होतं. त्याचबरोबर आम्ही स्टेशनरी विकायचो. त्याच्यानंतर आम्ही शाळांना काही साहित्य लागायचं ते साहित्य विकायचो. इव्हन मी कोरोनामध्ये चिकनच्या कोंबड्या पण विकल्या. म्हणजे कसं आहे की कुठलाही धंदा कमी नसतो, पण त्यावेळेस असं वाटायचं की अरे कुठून तरी पैसे मिळतील, म्हणजे पैसे जनरेट करण्यासाठी आपण तो व्यवसाय करायला लागलो. आता हे व्यवसाय कसे फेल होत गेले त्याचं कारण सांगतो बघा मॅडम मी, की मी शाळा चालू केली. शाळा चालू केल्यानंतर ते नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. स्कूल शाळा चालवणं ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, परंतु मी त्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघितलं गेलं. परंतु व्यवसाय बघितल्यानंतर त्याच्यातून मला इन्कम मिळत नव्हता. मग स्टाफचं पेमेंट करण्यासाठी मला काहीतरी व्यवसाय करावा लागला, कारण माझा 80,000 रुपये पगार मला स्टाफला द्यावा लागत होता. तर मग 80,000 पगार देण्यासाठी मला 80,000 कुठेतरी गोळा करावा लागणार आहे. आणि म्हणून मी व्यवसायामध्ये उतरलो. आणि मग एक व्यवसाय स्टेबल करण्याच्या नादात म्हणजे मी सगळंच गुंतत गेलो. म्हणजे माझी शाळा स्टेबल करण्यासाठी मी काही अमृततुल्याचे व्यवसाय केले किंवा काही युनिफॉर्म विकायला लागलो, शूज विकायला लागलो, पुस्तकं विकली शाळांना आम्ही ढाबा काढला, खूप काय असे वेगवेगळे प्रयोग करत गेलो. पण ते गुंतत गेलो आम्ही. बरोबर. की एक व्यवसाय स्टेबल करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण करत गेलो. परंतु त्यावेळेस माझ्या लक्षात आलं नाही की अरे आपण जास्त प्रमाणात गुंततोय याच्यामध्ये. आणि बघा कुठल्याही व्यवसायामध्ये जर आपण आता मी शाळेमध्ये जर काही पैसे लावले तर त्याच्यातून मला मिळणारा रेशिओ किती प्रमाणात आहे हे मी बघितलं नव्हतं. जर मग तिथून जर मला पैसेच नाहीत मिळाले तर मी चालवणार कसं. आणि मग त्याच्यामुळे तो फेल झाला माझा व्यवसाय. म्हणजे जे काय झाले ते सगळे व्यवसाय आमचे याच्यामुळे फेल झाले. परंतु मनशांतीमध्ये काय झालं की जे प्रॉडक्ट आम्ही बनवत होतो ते विकलं जात होतं. म्हणजे जेवढं बनवतोय तेवढं विकतंय, पैसा रोल होतोय. आणि म्हणून हा हळूहळू हा रोल होत गेला.
ओके. आणि मग त्याच्यामुळं मनशांती एकदम नावारूपाला आलं. बरोबर. आणि म्हणून मनशांतीने आज जवळजवळ मॅडम आज 3,000+ कस्टमर बेस आज इंडियामध्ये आहे. राईट. आज कितीतरी जणांचे दुकान त्याच्यावरती चालतात, किती जणांचे तरी व्यवसाय त्याच्यावरती चालतात. आज माझ्याकडे पण आज 20-25 लोक काम करतात. आज या सगळ्यांना रोजगार मिळतोय. त्याचबरोबर काही कॉम्पिटिटरवाले पण कॉपी करून कोयना पण त्यांचा व्यवसाय करतायत, त्यांना पण रोजगार मिळाला. त्यांच्याकडून काही माल घेणारे त्यांना पण रोजगार मिळतोय. हो. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. बरोबर. की चला माझं काहीतरी इनोव्हेशन होतं, त्याच्यावरती आज 4 लोक कवायना पण जीवन जगत आहेत. याच्यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे. बरोबर. आणि जेवढं तुम्ही निस्वार्थी भावनेने जगाला देता, तेवढ्या निस्वार्थी भावनेने आपल्याला युनिव्हर्स देतो. बरोबर. आणि ते आपल्याला कधीच कमी करत नाही. खूपच छान. तर आता तुम्ही सांगितलं की जेव्हा डिफिकल्ट डेज होते त्यावेळेला तुमच्या बायकोने तुमची खूप साथ दिली. तर तुम्हाला काय वाटतं की प्रत्येकी यशस्वी पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते? हा निश्चितच असते म्हणावं लागेल मॅडम. कारण तो जो फेज होता ना मॅडम, की त्या फेजमध्ये कोणताही माणूस हा पाठीशी उभा नव्हता. आणि ती वेळ अशी होती की एकमेकाला समजून घेण्याची होती. आणि त्यावेळेस ती भक्कमपणे पाठीशी उभा राहिली की चला जाऊ द्या, आमची शेती तर शेती विकूया आपण, पण आम्हाला तुम्ही पाहिजे. आणि तो खरंच काळ जर बघितला तर आत्महत्या करण्याची आमची वेळ होती, किंवा आम्ही आत्महत्या करायला निघालो होतो की अरे यातून बाहेर पडणार कसं. आणि बरं असं कोण आहे की बाबा 1.25 कोटी रुपयाचं कर्ज आपल्या अंगावरती आहे, की जे EMI आपण फेडू शकतो. आणि काय झालं की आम्ही एक दिवस असा विचार केला की आज घरी यायचंच नाही. आणि असा विचार करून आम्ही घरातून बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यानंतर माझा छोटा मुलगा बाहेर आला आणि मला त्या दिवशी मला म्हटला, म्हणजे मी काच खाली घेतली, 4 व्हीलर होती माझ्याकडे, आणि काच खाली घेतली आणि मला तो टाटा करत असा म्हटला की पापा आज जल्दी घर आणा. आणि अक्षरशः डोळ्यातून खरं तर पाणी पडलं. आणि त्याच दिवशी वाटलं की अरे स्वतःच्या वाट्याला 8 एकर जमीन येते, ती विकून आपण जीवन जगूया. बरोबर. आणि जीवन जगूया. आणि त्याच वेळेस असं म्हणजे ठरवलं मनाशी की काही झालं तरी उत्तर द्यायचं. आणि मग ज्यांचे पैसे होते, ज्यांचं कोणाचं काय होतं, सगळ्यांचे फोन उचलायला चालू केलं, सगळ्यांना रिप्लाय केले. आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण तुमचे पैसे मी घरी आणून देईन. आता तुम्हाला जे काही करायचं असेल तुम्ही करू शकता, पण आता माझ्याकडे पैसे नाही. इव्हन कधी कधी लोक माझ्याकडे यायची, त्यावेळेस माझी मिसेस खंबीरपणे उभं राहायची की सर तुम्हाला आम्ही सांगतोय की आमच्याकडे पैसे नाहीत, पण तुमचे आम्ही पैसे आणून देऊ, तुम्ही आता काही बोलू नका. एवढ्यापर्यंत म्हणजे सोनाली माझ्या पाठीमागं उभा राहिली. आणि हे यश संपादन करायला म्हणजे खरं तर तिचाच मोठा वाटा आहे. आज तिच्या शब्दावरती बापूंनी 60 लाख रुपयाचं कर्ज आम्हाला दिलं होतं. आज विचार करा की 1 रुपया आज घरचे पण कुणी कोणाला देत नाही. हो. आज माझ्या जमिनीची किंमत सुद्धा 60 लाख रुपये नसताना त्या माणसांनी मला 60 लाख रुपयाचं कर्ज दिलं मॅडम. का तर एक विश्वास होता. आणि त्याच वेळेस मला त्यांनी सांगितलं होतं की सर हा जो पैसा देतोय हा केवळ तुमच्या जमिनीवरती देत नाही, काही देत नाही, फक्त हा तुमच्या दोघांकडे बघून तुमच्या विश्वासावरती पैसा देतो. आणि त्याच विश्वासाने बापूंचे आम्ही पैसे फेडले. बरोबर. तर तो विश्वास खरं महत्त्वाचा आहे की ज्यांनी तो आमच्यावरती दाखवला. की आज त्यावेळेस खूप म्हणजे कोविडमध्ये ना कुणी जवळ येत नव्हतं की बाबा ह्याचं काय चाललंय काय नाही, पण आज लोकही अचंबित होतात की अरे हा याच्यातून बाहेर पडला कसा. फक्त एकच मला असं वाटतं की जे आपले चांगली कर्माची फळं आहेत तेच उपयोगाला येतात. जसे आपण कर्म करतो तेच घडलं म्हणावं लागेल. जेव्हा आपण निस्वार्थी भावनेने कुठली पण गोष्ट करतो, बघा माझी एक सवय आहे मॅडम की जर काही लोक काय करतात की त्यांनी काही मदत केली असेल, 10 रुपयाची मदत करू द्या, पण ते बोलून दाखवतात की अरे मी तुला मदत केली होती. पण माझं एक असं आहे की मी किती कुणाला मदत केली ना तर मला असं वाटत नाही की आपण त्याच्याबद्दल बोलावं. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे मी चांगलं काम करतोय किंवा काय होतंय, मला असं वाटतं की मी त्या ज्या फेजमधून बाहेर पडलो
ते माझे काहीतरी चांगले कर्म असतील, हो. एवढंच आहे असं मला सांगावं असं वाटतं. तर आता सोशल मीडिया जो आहे तो आता खूप मोठा, असं बोलतो ना, एक मोठा प्लॅटफॉर्म झाला आहे ज्याच्यावरून लोक भरपूर काही कमवतात सुद्धा. तर तुम्ही सोशल मीडिया तुमच्या बिझनेससाठी यूज करता? हो, खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बरंच काही शिकलो. आता काय झालं की सोशल मीडियाचा तुम्ही कोणत्या प्रकारे वापर करताय हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर चांगला वापर केला तर चांगलंच आहे ते. मी कोरोनामध्ये म्हणजे पहिलं पण मी सोशल मीडिया वापरत होतो, पण कमी प्रमाणात. परंतु कोरोनामध्ये मी त्याचा चांगला वापर केला. मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की मी फेसबुकचे ग्रुप असतील किंवा आमच्या आसपासचे, तर मी चिकनच्या म्हणजे त्या कोंबड्या पण विकल्या आम्ही त्यावेळेस. की तो माझा म्हणजे तो सोशल मीडियाची माझी पहिली पोस्ट असेल किंवा तिथून माझा करा तर थोडाफार इन्कम चालू झाला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून. की मी ते ग्रुपवरती टाकायचो की आमच्याकडे गावरान कोंबड्या मिळतील, अंडी मिळतील, आणि मग लोक भरघोस प्रतिसाद द्यायचे, आम्हाला द्या आम्हाला द्या असं बोलायचे, आणि आम्ही ते चांगल्या प्रकारे केलं. आणि नंतर मग मला दे आसरा फाउंडेशनकडूनचे पण मी काही फेसबुकचे आम्ही हे बघितले, सोशल मीडियाचे कॅम्पेनिंगचे त्यांचे कोर्स म्हणजे लाईव्ह हे होते कोविडमध्ये, तर ते पण ऐकले. मग त्याच्या माध्यमातून मी स्वतः शिकत गेलो. काय होतं की सोशल मीडिया एजन्सी मार्फत जर आपण काम केलं तर थोडंसं ते हेविली जातं, आणि तो काळ असा असतो की आपला स्वतःला काहीतरी आजमावं लागतं किंवा स्वतःला शिकावं लागतं. तर मग स्वतः शिकून आपण ते चालू केलं, आणि जो काय आता आपण व्यवसाय करतोय किंवा काय तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनच करतोय. आतापर्यंत आपण कुठेही फिजिकली आपण डेमोसाठी गेलो नाही की बाबा लोकांना की आम्ही फिजिकली आपण डेमो करतोय किंवा काय करतोय. त्यापेक्षा जेव्हा आपण आपल्या ग्राहकाकडे जातो, म्हणजे मी जेव्हा फिजिकली एखाद्याकडे जातो की सर माझं हे प्रोडक्ट आहे आणि तुम्ही ते घ्याल का, त्यावेळेस त्याला वाटतं की अरे हे माझ्यात काहीतरी क्युरी काढतात की माझं प्रोडक्ट खराब आहे सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या ग्राहकांना गरज आहे, नीड आहे, तेच लोक आपल्याकडे येतात. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्यालाही गरज असते, आपल्यालाही गरज असते, आणि मग त्यामुळे तो व्यवसाय लगेच होतो. बरोबर. परंतु तुम्ही जर होऊन त्याच्याकडे गेलाय, त्या व्यक्तीकडे आपण होऊन गेलो आणि आपण सांगतोय की अरे माझं प्रॉडक्ट एवढं बेस्ट आहे, असं बेस्ट आहे, तो म्हणतो अरे मग माझ्या प्रॉडक्टमध्ये काय वाईट आहे का, म्हणजे त्याला असं वाटतं की तुम्ही माझ्या प्रोडक्टवरती ब्लेम करताय. तर ते तसं नसतं. परंतु ज्याला गरज आहे तो आपल्याकडे आकर्षित होतो किंवा त्याला वाटतं की अरे मला गरज आहे या प्रोडक्टची, आणि म्हणून तो आपल्याकडे जोडला जातो. त्याच्यामुळे सोशल मीडिया हे प्रत्येक उद्योजकांनी वापरणं खूप गरजेचं आहे. तर जेवढं तुम्ही सोशल मीडिया चांगला वापराल तेवढं तुम्हाला बेनिफिट होईल. कमीत कमी तुम्ही 2-3 महिने, तुम्ही कमीत कमी 6 महिने, आणि मार्केटिंग ही कसं आहे ही तुमची इन्व्हेस्टमेंटच आहे. बरोबर. आणि हे सतत तुम्ही करत राहिले पाहिजे. आणि जर तुम्ही थांबला तर तुमचा व्यवसाय पण थांबतो. परंतु तुम्ही जर त्याला रोज ग्रोथ करत गेला तर ते रोज तुम्हाला नवीन नवीन ग्राहकांवर पोहोचवतं. आज मी बारामती सारख्या ठिकाणी आमची बसून आज आम्ही भारतभर किंवा जगभरामध्ये जर आमचा माल सप्लाय करत असेल तर हे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. आज जर मी दुबईला माझा माल एक्सपोर्ट करतोय तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शक्य आहे. ना मला दुबईला जायचा खर्च आहे किंवा मला तिकडे जाऊन मला त्या क्लायंटला भेटणं हे खूप हेविली खर्चिक झालं असतं. परंतु मी घर बसल्या बारामती सारख्या ठिकाणी आज आम्ही जगभरामध्ये माल पोहोचवतोय, आणि तर ते खूप चांगलं वाटतं मला की सोशल मीडियाचा प्रत्येक उद्योजकांनी वापर करायलाच हवा. थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. आता ज्ञानेश्वर असेल किंवा ज्ञानेश्वरची पूर्ण टीम असेल तर ही माझ्यासोबत जवळ तुम्हाला सांगतो कोरोनाच्या अगोदर म्हणजे पहिला माझा जो बिझनेस होता ना तेव्हापासून ही माझ्याबरोबर टीम आहे. ज्ञानेश्वरची जी टीम आहे ती माझ्याबरोबर, आणि त्यांनी मला पाहिलंय की सरांची कशी ग्रोथ होत गेली किंवा सर कसे होते किंवा काय होते. त्यावेळेस तो मला भेटायला आला होता, त्यावेळेस तो काहीतरी वेब सिरीज करत होता की सर स्पॉन्सरशिप मिळेल का किंवा काय होईल का. मग त्यावेळेस त्यांनी कधी पोस्टर बनवले तर त्याचे काय चार्जेस असतील ते सुद्धा मला त्यांनी 10-20 वेळा फोन केले तेव्हा त्याला मी पे केले असतील, कारण ती परिस्थितीच त्यावेळेस तशी छोटीशी होती. परंतु त्यावेळेस माझ्या लक्षात म्हणजे आलं की बाबा नाही, याचा वापर जेवढा आपण चांगला करेल तेवढा आपल्याला फायदा आहे. आमच्या हॉटेलमध्ये पण आम्ही आजमावायचो, कारण प्रत्येक कुठली पण स्ट्रॅटेजी असेल ना ते आपण आधी स्वतःवरती राबवली पाहिजे, तर आपण दुसऱ्या लोकांना सांगू शकतो.
मग हॉटेलमध्ये पण आम्ही मॅडमची काही डॉक्युमेंटरीज होती त्या आम्ही व्हायरल केल्या, त्या पब्लिश केल्या, त्या कस्टमर यायचं. परंतु तिथं आम्ही काय होतं की आपण स्वतः तिथं व्यवसाय नव्हतो करत, तो व्यवसाय दुसऱ्याच्या जीवावरती, म्हणजे आपल्या सेफच्या जीवावरती. आचारी आला तर तो धंदा चांगला, त्याचं एकदा माइंड डायवर्ट झालं की झालं, त्या दिवशी त्या भाजीमध्ये गोंधळ, सगळा गोंधळ. आणि मग हॉटेलला कस्टमर येत नसायचं. बघा, तुमच्याकडे ग्राहक येतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याकडे ग्राहक येतात, पण तुम्ही त्यांना कशा पद्धतीने प्रोडक्ट देताय, तुमचं प्रोडक्टही तेवढं हेवीच पाहिजे आहे, बरोबर, त्या ग्राहकांनाही समाधान झालं पाहिजे. अशा पद्धतीचं जर तुमचं प्रोडक्ट असेल तर 100% सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जगभरामध्ये पोहोचू शकता. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. असं बोलतात ना की म्हणजे तुमची कहाणी ऐकून मला असं म्हणजे एक गोष्ट आठवते की ज्या वेळेस आपलं कोण नसतं ना त्यावेळेस आपल्यासाठी देव उभा असतो, आणि देव सुद्धा त्याच लोकांना साथ देतो जे नेहमी कष्ट करण्यासाठी तयार असतं. तुम्ही सुद्धा तुमचा जिद्दपणा ठेवला, तुम्ही संघर्ष करत राहिलात, आणि त्यामुळेच आज तुम्हाला यश मिळालं. तर हार्टीस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. थँक्यू मॅडम. तुम्ही तुमच्या बायकोबद्दल आणखी काही सांगू शकाल की म्हणजे त्या सुद्धा एक यशस्वी उद्योजिका आहे, तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे एका स्त्री उद्योजक आणि एका पुरुष उद्योजक ह्या दोघांमध्ये काय फरक असतो? बघा, आता तसं तर ते जाणवलंच नाही. कारण का माहिती आहे का, मी तिला एवढं तयार केलं मॅडम की तिला माझी कधीही गरज अशी भासू नये की बाबा मी नाही म्हणून तिचं काम आडायला पाहिजे, नडायला पाहिजे. आम्ही म्हणजे जसं लग्न झालं ना, आता आमच्या घरची शेती, तर आईवडिलांचं एक आमचं म्हणणं होतं की बाबा ह्यांनी घरी काम करावं, शेतात काम करावं. परंतु मी तिला त्यावेळेसपासून मी बाहेर काढायचा प्रयत्न केला. मग 2009 साली आम्ही 12 का 13 साली आम्ही स्कूटी घेतली होती, ॲक्टिवा. आमचे वडील घरातून निघून चालले होते की तू काय वेडा झाला का, तू बायकोला स्कूटी घेतली, तू शहाणा झालाय, असं झालंय तसं झालंय. पण मी त्यांना समजवलं का हो, शेवटी तिचे जे काही गुण आहेत ते तिला बाहेर पडू द्या, तिला करू द्या. आणि मग तिनं शाळा पण उत्तमरित्या सांभाळली, तिनं हॉटेल पण उत्तमरित्या सांभाळले. पण एक ठीक होतं की बाबा जे काय झालं ते चांगल्यासाठी झालं, की ते नाही सस्टेन झालं. पण मनशांतीमध्ये आम्हाला खूप काही असं प्रोडक्टिव्हिटी मिळाली, आणि आज मनशांती सगळं ती हँडल करते. बरोबर. आज मॅन्युफॅक्चरिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ती टीमकडून काम करून घेण्याचं असेल, मार्केटिंगची टीम असेल, कस्टमरशी बोलणं असेल, संवाद असेल, तर आज ती सगळं हँडल करते. खूप छान. म्हणजे ती माझ्या बॅकबोन आहे, पाठीमागं. म्हणजे मी आसवागर नसू, ती डिसिजन मेकर झालेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, घरातील स्त्री एक चूल आणि मूल म्हणूनच काम करू शकते. परंतु जर स्त्रीला जर तुम्ही तेवढ्या प्रेरणेने जर तिला तुम्ही तिच्या कामामध्ये जर यश म्हणजे तिला पुढं दिलं तर ती 100% हँडल करते. आज बँकेचे व्यवहार असतील, सगळे व्यवहार आहे ते सगळे बघते. छान. आज नेट बँकिंग असेल, पार्ट टाइमचं पेमेंट असेल, रॉ मटेरियल पर्चेसिंग असेल, निगोशिएशन्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी ती हँडल करते मॅडम. तर जेव्हा नवरा आणि बायकोचं विजन आणि पर्पज एक असतं तेव्हा यश नक्कीच मिळतं. 100%. तर आपल्या दर्शकांसाठी तुमच्याकडे काही एक स्पेशल मेसेज आहे? नक्कीच आहे की मला दर्शकांना असं सांगावं असं वाटेल की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर सुरुवातीपासून शून्यातून चालू करा व्यवसाय, आणि तो हळूहळू ग्रो होऊ द्या. आणि त्याचबरोबर की जो तुम्ही व्यवसाय करताय की दुसऱ्याचा चालतोय म्हणून करू नका, तर तुम्हाला जे काही स्वतःला करायचं आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करा. फक्त दुसऱ्याचं चालतोय, दुसरा करतोय आणि म्हणून मी त्याच्यामध्ये उतरवतोय, तर ह्या गोष्टी तुम्ही टाळा. आणि तुम्ही जो व्यवसाय करताय तो 100% आणि निश्चितपणे वाढतो. फक्त एवढंच आहे की तुमचं व्हिजन क्लिअर पाहिजे, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि काय बनायचं आहे आणि तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. एकदा का तुमचं व्हिजन सेट झालं की युनिव्हर्स तुम्हाला मात्र तुमच्या व्हिजनपर्यंत 100% पोहोचवतो, हे मात्र मी खात्रीने सांगेल तुम्हाला. पुरी कायनात आपका साथ देते है. हो, पुरी कायनात तुमच्या पाठीमागे असते आणि तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतीच. बघा, जर आपण व्हिजन ठेवलं मॅडम, म्हणजे जर आपण आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय, की माझं व्हिजन होतं की मला मनशांतीला इकडेपर्यंत न्यायचं आहे, माझं ते व्हिजन होतं की मला माझ्या मनशांतीचा 150 टन माल सप्लाय करायचा होता, किंवा त्यावेळेस माझं व्हिजन होतं, कमी होतं व्हिजन माझं, की मला फक्त 3 टन माल विकायचा. की ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस माझं 3 टनाचं व्हिजन होतं. आज माझं व्हिजन आहे की बाबा मी
1000 टन माल मंथली विकावा आणि आज आपण एक्सपोर्ट बी करतो किंवा एक्सपोर्ट बी आपल्या पुढच्या महिन्यामध्ये एक्सपोर्ट पण चालू होईल. जसं जसं आपण व्हिजन ठेवतोय, जसं आपण ध्येय ठेवतोय, तसे रस्ते मिळत जातात, तसा मार्ग मिळत जातो, तशी माणसं आपल्याला मिळत जातात आणि तसंच तुम्हाला यश पण मिळत जातं. त्यामुळं फक्त आहे की आपण काय करतो की विचार हा नकारार्थी करतो, पॉझिटिव्ह विचार आपण कधी करत नाही. आणि मग जसं आपण जे आपल्याला हवं आहे ना मॅम, ते आपण कधीच विचार करत नाही. जे नको आहे त्याचा विचार करत बसतो आणि तेच आपल्या जीवनामध्ये आकर्षित होतं. तुम्हाला जे पाहिजे त्याचा विचार तुम्ही करा जीवनामध्ये, तेच तुम्हाला मिळून जाईल. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून बापू. आय एम शुअर की आपल्या दर्शकांना सुद्धा खूप आवडलं असेल. नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आम्हाला साथ द्या, म्हणजे आम्ही ह्यांच्यासारखे अजून छान स्पीकर आणू शकतो आमच्या पॉडकास्टवर. सो ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या फ्युचर एंडिव्हर्ससाठी आणि थँक्यू वन्स अगेन.